हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्युबॉइडचं व्हॉल्यूम, त्याचा टोटल सरफेस एरिया आणि लॅटरल सरफेस एरिया फाइंड करूया. त्यासाठी आपण एक रेक्टँगल ड्रॉ करूया. याची लेंथ आहे आणि याची ब्रेड्थ बी आहे. तर ह्या रेक्टँगलचा एरिया एल इंटू बी येईल. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. याच्यापासून आपल्याला आता क्युबॉइड बनवायचं आहे. तर क्युबॉइड बनवण्यासाठी याला आपल्याला काहीतरी हाईट द्यावी लागेल. चला काहीतरी आपण एक हाईट देऊया आपण, जेणेकरून एक क्युबॉइड तयार होईल. तर क्युबॉइड आणि क्यूबमध्ये फरक काय आहे? तर क्यूबमध्ये ऑल 3 डायमेन्शन्स आर सेम, बट हिअर ऑल 3 डायमेन्शन्स आर डिफरंट. ह्याच्यामध्ये बी आणि एच मे ऑर मे नॉट बी इक्वल, पण बी एच इक्वल असले तरी चालू शकतात, पण एल मात्र वेगळा असतो. तर याचं व्हॉल्यूम काढण्यासाठी बेस एरिया इंटू हाईट असं करावं लागेल, तेव्हा आपल्याला त्याचं व्हॉल्यूम मिळेल. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड is equal to base area into height. बेस एरिया म्हणजेच हा बेसचा रेक्टँगल, तो आताच आपण काढलेला आहे, दॅट इज एल इंटू बी. आणि ह्याची हाईट आहे एच, म्हणून ह्याचं व्हॉल्यूम आलं एल इंटू बी इंटू एच, एल बी एच. आता ह्याचा टोटल सरफेस एरिया काढूया. तर क्युबॉइड हा 6 सरफेसेसनी म्हणजे 6 प्लेन्सनी म्हणजे 6 रेक्टँगल्सनी बनलेला आहे. तर कोणते रेक्टँगल्स आहेत ते? बॉटमला एक आहे, टॉपला एक आहे रेक्टँगल, देन समोर एक आहे रेक्टँगल, तसाच मागे पण आहे, आणि साईडला 2 रेक्टँगल आहेत. एक लेफ्ट हँड साईडला आहे आणि दुसरा आहे राईट हँड साईडला. तर ह्या 6 रेक्टँगल्सच्या एरियाचं जेव्हा ॲडिशन आपण करू तेव्हा त्याचा टोटल सरफेस एरिया निघेल. तर देअरफॉर टोटल सरफेस एरिया शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू, तर प्रत्येक रेक्टँगल समोर मागे, लेफ्टला राईट साईडला, खाली आणि वर असे 2-2 वेळा आल्यामुळे हा फर्स्ट समोरचा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया एल इंटू एच असणार, आणि तो 2 वेळा आल्यामुळे त्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस तर लेफ्ट हँड साईडचा रेक्टँगल त्याचा एरिया बी इंटू एच येईल. हा तर बी इंटू एच, तो पण 2 वेळा आलेला आहे. त्या साईडचा इकडे राईट साईडला पण रेक्टँगल आहे, म्हणून याला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. तो रेक्टँगल इथे आहे. प्लस बॉटमला आणि टॉपला रेक्टँगल्स आहेत ज्याचा एरिया एल इंटू बी असणार आहे. तर एल इंटू बी त्याला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर व्हॉट वी कॅन डू हिअर, वी कॅन टेक 2 कॉमन. 2 कॉमन घेतल्यानंतर हे एल एच प्लस बी एच प्लस एल बी, दिस इज व्हॉट टोटल सरफेस एरिया
of cuboid. Very simple. How to remember this formula? First write all dimensions L, B, H, then make the combinations of 2. We can combine L and B, then B and L, and then L and H. LB, BH and LH. See, where is LB? It's here. Where is BH? It's here. And where is LH? It's here. Therefore, total surface area of cuboid is 2 into bracket LH plus BH plus LB. आता इथे लॅटरल सर्फेस एरिया शॉर्टमध्ये लिहितो मी LSA ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू, आता ह्याचं बॉटम आणि टॉप सोडून द्यायचं लॅटरल म्हणल्यावर, म्हणजे फक्त बाजूचे जे 4 रेक्टँगल आहेत त्याचा एरिया आपल्याला पाहिजे. म्हणजे ह्याची चड्डी आणि टोपी सोडून द्यायची. म्हणजे हा शर्ट जो साईडनी गुंडाळलेला आहे त्याला लॅटरली, तर त्याचाच फक्त एरिया आपल्याला पाहिजे. तर समोरचा रेक्टँगल, मागचा रेक्टँगल, तो 2 वेळा येणार. 2 इंटू LH प्लस हा लेफ्ट हँड साईडचा रेक्टँगल, त्याचा एरिया BH, आणि राईट हँड साईडचा रेक्टँगल तो पण BH असणार. तर B इंटू H हा पण 2 वेळा येणार. तर हे 4 रेक्टँगल्स जेव्हा ॲड करू तेव्हा आपल्याला लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड भेटेल. आणि इथं 2 पण कॉमन काढता येईल आणि H पण कॉमन काढता येईल आपल्याला. इफ वी टेक 2H कॉमन, then inside the bracket what we will get? L plus B. L plus B. This is lateral surface area of cuboid. Lateral surface area of cuboid. That's it for this video. Thanks for watching. We will meet again in the next video with another concept or problem. Till then, goodbye.